नमस्कार, जय शिवराय, जय भीम सर्वांना. कसे आहात? बरे आहात का सर्व? आजचा हा व्हिडिओ टाकण्याचं कारण जीवनाचा संघर्ष लहानपण. मित्रांनो, मला लहानपणापासून असा माझा एक साधा सोपा भोळा स्वभाव राहायचा. सरळ मनाचं. कुणी चांगलं बोलायचं, कुणी काय म्हणल, कुणी नावं ठेवल, कुणी काय वाईट म्हणल, याच्याकडे माझं लक्ष नसायचं. आणि हो, लहानपणी मला गाणी गोष्टी म्हणायचं खूप छंद असायचा. पण गाणी म्हणताना गळा नसायचा. गोष्टी काही सांगायचा म्हणजे आपल्याला बोबडेपणा यायचा. पण वाटायचं कुठंतरी चुकतंय असं वाटायचं. पण मला हे जे शिक्षण मिळालं ते मी पुढे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ कंटिन्यूवर करा, पूर्ण करा, बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कोणी नवीन असाल तर या पाहणारे तर सबस्क्राईब करा, दे लाईक करा. आणि खरं बोललं तर वाईट वाटतं, नाही का? कारण मी ज्यावेळेस असा निर्णय ठरवला की राहिलं आपलं आयुष्य 30 वर्ष झालं तर लग्न करायचं नाही, कारण हे समाजकार्यासाठी जीवन राहिलेलं आयुष्य द्यायचं. मग ह्या गोष्टीला विरोध कुटुंबानं केला, नातेवाईक, समाज यांनी खूप विरोध केला. तर मी पुढे सांगणार आहे. तर हे मला संस्कार कसे लागले आणि खरोखरच हे संस्कार धम्मकार्य बुद्ध फुले आंबेडकर विचाराची पेरणी करणं, त्यांना किती अडचणी आल्या, त्यांना किती संघर्ष करावा लागला. आपलं काहीच नाही, आपण त्यांच्या पुढे शून्य आहे. मी सगळ्यात लहान माझी आत्या, त्या आत्याकडे मी राहायला गेलो. कारण आत्याचे सासू सासरे व आमच्या आत्याच्या मालक म्हणजे आमच्या एकटेच होतेच. त्यांच्या सासू सासरे तर खूप सामाजिक धार्मिक खूप काम करायचे. मग मी तिथं गेलो. मग तिथं देशी केंद्र शाळा आहे, तिथं थोडं टेम्परवारी म्हणून काम केलो. पुन्हा मग तिथून बेंटेस किंवा मनीमोती ऐकायचं काम केलं, किंवा भाजीपाला ऐकायचं काम केलं. पण तिथून मला खरे संस्कार, तिथून खरं मला जीवन माझं मला कळालं. आणि आमच्या आत्याचे मामा आलटे सर एक आहेत, भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतात, धार्मिक काम करतात. कारण आमच्या आत्याचे सासरे आमचे म्हणजे मनोहर मामा खूप त्यांना धार्मिक कार्य करायचं. मग त्यांचे पत्नी सगळे मुलं ते सगळे धार्मिक सामाजिक कामं करतात. मग खरोखरच मग तिथले संस्कार. मग ते 2015ला लातूरमध्ये खूप दुष्काळ पडला होता आणि त्या पिरियडमध्ये श्रामणेर शिबिर म्हणजे भिक्षू होणं, बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती. त्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 125 श्रामणेर ठेवायचे होते आणि ते सगळ्यात मोठं लातूरमध्ये झालेलं आहे. आणि तिथं माझा योग मिळाला ते शिबिरमध्ये भाग घेण्याचा. आणि बघा तिथलं शिबिर, तिथले गौतम बुद्धाचं मार्गदर्शन खूप चांगलं सांगतात की खरोखरच गौतम बुद्ध ते एवढे राजी होते, एवढे मोठे होते. आज त्यांनी सगळं त्यागून आज धम्मकार्य केलं, दुःखातून सुखाकडे नेण्याचं काम केलं. खरोखरच जास्त काय मी काय तेवढं येत नाही किंवा मी काय जास्त मोठा नाही विचारेल. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की खरोखरच तिथले संस्कार, तिथले गुण पाहून मला सुद्धा कुठेतरी वाटलं की ह्या जीवनात काय आहे, हे जीवन म्हणजे काय आहे. कारण मला लहानपणापासून माझा स्वभावच होता की साधा सोपा मला कार्यक्रम ऐकायला आवडायचं. कुठेही धार्मिक असो, सामाजिक असो, काही असो, ऐकायचा खूप छंद, सांगायचा छंद. पण आपलं शिक्षण 12वी नापास असल्यामुळे तेवढं काही नसायचं. पण
मग मी ठरवलं की हे प्रबोधन आपण असं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. मग मी आईला सांगितलं की मी हे असं लग्न होईल आगल ना होईल, पण मी हे कार्य करणार आहे आजीना आईला. मग आजी आई, आता प्रत्येकाची आई वडिलांना आजी आजोबांना काय वाटतं, मुलाचं नाताचं लग्न व्हावं, बघावं, त्याचा संसार बघावा, हे प्रत्येकाला वाटतं, त्याच्यात तो काही वाद नाही. पण आईच्या शब्दाला मी होकार दिला. मग घरातून आई वडील सगळ्यांचा विरोध होता, पण मी पुन्हा होकार दिला. लग्नाला तयार होतो म्हणलं. पण मला माहीत होतं आपलं वय तर झालं 30-35. आता माझं आता 32 चालू आहे, पण माझं खूप वय वाटतं आता सुद्धा. तर मला पाहून म्हणतात तुमचं 40 वर्ष चालू आहे काय ते. आणि आताचं जीवन खूप कठीण. आता माणूस, आता दुसऱ्याचं मी सांगत नाही, पण स्वतः माझं सांगतो की 50-55 सुद्धा जाणं कठीण आहे, कारण आजच्या काळामध्ये. आणि आपलं आयुष्य झालं, संपलं. मग आई आमची अचानकच वारली. आजी वारली की 12 सप्टेंबर 2020ला ती आमची आई पण वारली. 17 जुलै 2021ला. मग वारल्याच्या नंतर मग निर्णय ठरवला की, आणि खरं बोललं जमत नाही. आपल्यामुळं आपलं आता वय झालं, पण स्थळ आले 1-2-3, त्यांनी नुसतं निरोप देतो म्हणायचे. मग बघा, आपलीच बाजू मांडून आता आपली बाजू पुढची आता मुलींची सुद्धा काहीतरी आवड निवड, मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येकाची आवड निवड, प्रत्येकाचे विचार असावे लागतात, तेव्हा त्या संसाराला कुठंतरी यश आहे. मग मी निर्णय ठरवला, कोणी नावं ठेवू, कोणी काय म्हणू, आपलं कार्य आपण करायचं. आणि हे खरं बोलावं लागतं, कारण समाज कार्य करताना खूप अडचणी येतात. आम्ही गावगाव तिथं प्रबोधन करायला जातात. समाजामध्ये प्रत्येक समाजाला अनेकांना तोंड द्यावं लागतं. आपण जर म्हणलं, ते म्हणतात तुम्ही काय, तुमचा याच्यामागं काय उद्देश आहे. मी म्हणतोय मला काय उद्देश नाही, किंवा मला मोठं व्हावं, किंवा संपत्ती कमवावी, किंवा आपलं नाव प्रसिद्ध व्हावं असं नाही. फक्त ही महामानवाचे आपण काय ते विचार ते खूप मोठे आहेत, ते महान विचार आहेत. त्यांचे एक जरी शब्द आपल्या निस्वार्थपणाने, आपल्या इमानदारीनं आपण ते विचार घेऊन प्रामाणिकपणाने जर काम केलं, तर त्याचं कुठंतरी त्याचं समाधान आहे. त्यांच्यासाठी करेल तितकं कमीच आहे, त्यांच्या पुढं आपण शून्य आहे. मग मी निर्णय ठरवला की हा विचार सांगायचा. मग समाजामध्ये कसं आहे, आपण जर म्हणलं हे असं करतोय, किंवा लग्न केलं नाही, मी सगळं जीवन हे समाजकार्यासाठी वाहून घेतलं, तर समाजाला हे विचार पटणार नाहीत, किंवा हे विश्वास बसणार नाही. तर सोशल मीडियावर एवढंच टाकण्याचं कारण, या मोबाईलवर ते खरं बोलावं, खरं चालावं, ही आपल्या धम्मात शिकवण आहे. गौतम बुद्ध काय सांगतात त्रिसरण पंचशिलेमध्ये की मुसावाधा वीरमणी शिक्षापदम समाधियामी, खोटे बोलायचं नाही. मग ज्यावेळेस मला कार्य करण्याची संधी मिळाली, मग विरोध केला. आजही मला कोणी बोलत नाही, नात्यातील असो किंवा आणि कोणी असो, परिवार घरातील, पण मी माझ्या निर्णयावर ठामपणे पक्का आहे. आपल्याला त्रास झाला तर चालेल, पण आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होता कामा नये. कारण हीच बुद्ध फुले आंबेडकरांचे विचार आहेत, त्यांची शिकवण आहे. भलं तुम्हाला पटल ना पटल, पण मी माझे गोष्टी मांडायचा प्रयत्न मी करत आहे. आज हे मला संधी भेटत आहे कार्य करण्याची, हे माझं मी भाग्य समजतो.
आणि हो, जर मी हे शिबिरमध्ये भाग घेतलं नसतं आणि या धम्म कार्याकडे जर वळलो जर नसतो, तर आज मला हे जीवन हे मला असं जगायला मिळालं नसतं. वेडं होऊन गावात भटकटी करत फिरावं लागलं असतं. आणि लग्न होऊन सुद्धा एखाद्या मुलीनं कोर्ट कचरी पोलीस ठाणा कोर्ट करणं भाग पाडलं असतं आणि ते करावं लागलं असतं. पण म्हणून तो हा विषय सोडून गेला. आणि खरोखरच मग मला लहानपणापासून सामाजिक धार्मिक कार्य करायला आवडतं. भले कोणी याच्यात अडचणीत आणतील, कोणी नावं ठेवतील, कोणी विरोध करतील, कोणी काही बोलतील, पण आपलं काम आपण करत राहा. खरं बोला, खरं चला, दुसऱ्याला अडचणीत आणू नका. खोटं बोलून कार्य होत नाही. कारण म्हणून मला एक सांगायचं आहे की खरोखरच माझं मी भाग्य समजतो हे कार्य. आणि इथून पुढं जगलो अगल मेलो तर हे कार्य करूनच जगणार आणि मरणार. फक्त जे माझी एकच अपेक्षा आहे ते कार्य असंच व्हात चालावं, आपले विचार समाजापर्यंत जावे. भले 10 जरी विचार आता मी हे व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकत आहे आता, कारण हे नवीनच मी चॅनल खोललेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघत चला. माझे 10 जरी नाही विचार पटले, त्यातले एक जरी पटला तरी एक तुमच्या जीवनात काहीतरी उपयोगी आणणारा हा फायद्याचा आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ बघत चला. आजकाल ही खूप कामी पडणार आहे. ही आठवण म्हणून आहे. उद्या जर मी मेलो, अगल काही झालं तर हे आठवण म्हणून राहते हे सोशल मीडियावर. किंवा प्रसिद्धी व्हावी किंवा आपल्याला कुठंतरी व्हावं. हां, ह्याच्यातून काय होतं, व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी इतरांना मी थोडं हसून थोडं मनोरंजन हे पण करणार आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तर समाजाचं मनोरंजन पण होतं, त्याच्यातून काहीतरी विचार पण घेता येतात आणि थोडं त्याच्यावर प्रचार प्रसार होऊ शकतो. आजकाल काय झालं, मोबाईलचं युग आलं आहे, काळ आला आहे. जसा देश तसा भेष घ्यावाच लागतो. म्हणून सांगायचं आहे. कारण बांधवांनो, मला काही जास्त सांगता येणार नाही. जेव्हा मला काय 10-5 मिनिटाचा मी हे व्हिडिओ टाकलेला आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही, तर लाईक करा. नवीन असाल कोणी तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हाय मी साधा सोपा, काय माझा एखादा बोबडा शब्द आला, एखादा शब्दामध्ये खाली वरी जर होत असेल तर क्षमा असावी. तुमचा सपोर्ट असू द्या, तुमची साथ असू द्या, तुमचं प्रेम असू द्या, तुमचा आशीर्वाद आमचा तुम्हाला, तुमचा आम्हाला कुठंतरी असेल तरच ह्या कार्याला कुठंतरी यश आहे. कारण असंच तरुण पिढी घडावी, पुढची पिढी कुठंतरी चांगल्या मार्गाला लागावी, संस्कार लागावे. आणि संस्कार हे खूप मोठे असतात, तर संस्कारच पेरावा आपल्या आणि समाजाला द्यावं हेच अपेक्षा आहे. म्हणून कारण कार्य करचाल तितकं, बोलचाल तितकं कमी आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय शिवराय, जय भीम सर्वांना.